यायच्या पाणी टाकून नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सत्तानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा अन्नस्वरूप विज्ञानी अध्याय बघत आहोत. अन्नस्वरूप विज्ञानी अध्याय बघत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग आपण बघितलेले होते की कोणकोणत्या संदर्भामध्ये, किंवा आता आपण शाक बघितला होता इतक्यातच, तर शाक कसे उपयुक्त आहेत किंवा त्याचे गुणधर्म काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण याच्यावरती बघत आहोत. सो श्लोक मला वाटतं 106 पर्यंत आपलं झालेलं आहे. त्याच्या पुढचं घेऊया. त्याच्यामध्ये आपण सुरसापर्यंत येऊन थांबलेलो होतो. सुरसा म्हणजे तुळस. सुरसा तिच्या नावाचे जे अर्थ आहेत ना तेच वेगवेगळे अर्थ आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सुरसा म्हणजे काय, तर जी रुची उत्पन्न करून देते आपल्या मुखाला, सुरस उत्पन्न करून देते ती सुरसा. मग ही सुरसा कशी आहे? तुळस हिला वेगवेगळे शब्द आहेत आणि बरेचसे शब्द जे आहेत ना ते विष्णूच्या संदर्भामध्ये असे तिचे पर्यायी शब्द आलेले आहेत. मग विष्णूच्या संदर्भात काय असतील पर्यायी शब्द हे पण लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तर विष्णूच्या संदर्भामध्ये, कारण की विष्णूला प्रिय असे असणारी म्हणून ही तुळस, आणि विष्णूला प्रिय असल्यामुळं विष्णूच्या संदर्भामध्ये असे बरेचसे तुळशीचे पर्याय आलेले आहेत. मग असाही आपण एक विचार करायला पाहिजे की उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देवता सांगितलेल्या आहेत. तर उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा विचार जेव्हा आपण करतो तर उत्पत्तीची देवता जी आहे ती ब्रह्मा म्हणजेच गणेश म्हणून सुद्धा म्हटलं जातात. तर मग ह्याला प्रिय वनस्पती जी आहे ना ती म्हणजे दुर्वा. सो उत्पत्तीच्या ठिकाणी कुठे विकृती असेल ना तर तिथे दुर्वा वापरायच्या. त्याच्यानंतर स्थिती म्हणजे मेंटेन करणं किंवा वर्तन असणं, ह्या गोष्टीला आपण विष्णू जे आहेत ते जबाबदार आहेत. सो त्या दृष्टीने जर का कुठल्याही गोष्टीच्या वर्तनात विकृती असेल तर तिथे सुरसा किंवा ही तुळस म्हणजे विष्णूला प्रिय म्हणून अशी वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर महेश म्हणजे लयाची देवता सांगितलेली आहे. महेश म्हणजे भगवान शंकर, आणि त्यांना प्रिय जे आहे ते बेल, आणि म्हणून बिल्वपत्र जे आहे ते जिथे जिथे प्राकृत पद्धतीने लय होत नाहीये तर त्या ठिकाणी आपण बेल वापरू शकतो. आणि ह्याच दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यामध्ये कॅन्सर सारखा जो व्याधी आहे की ज्याच्यामध्ये जिथे स्वतःहून त्या सेलचं डेथ व्हायला पाहिजे तर ते न होता खूप जास्ती प्रमाणामध्ये वाढणं ही गोष्ट सुद्धा चुकीची आहे. जी जेवढी उत्पत्ती गरजेची आहे ना तर तेवढीच लय सुद्धा गरजेची आहे, जर का निसर्गाचं किंवा शरीराचं अनुवर्तन व्हायचं असेल तर. आणि हे अनुवर्तन जर का विकृत पद्धतीने व्हायला लागलं, म्हणजे जर का तो लय होत नाहीये, विकृत पद्धतीनं स्थिती चालू राहते असं जर असेल ना तर त्या ठिकाणी बिल्वाचा वापर होतो. म्हणून कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये सुद्धा बेलाचा वापर आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. कॅन्सर, आता हा विषय थोडासा बदललाय पण ठीक आहे सांगते मी, की ज्या वेळेला आपण बेलाचा विचार करतो तर बिल्व मगज किंवा बेलगिरी ज्याला म्हटलं जातं किंवा बेलाचं फळ ह्या गोष्टी वापरल्या जातात. आता बेलाचं फळ जे आहे ना त्याचं गामित्व जर बघितलं तर मोठ्या आतड्याकडे, बरोबर. आणि हे जे मोठं आतडं आहे तर त्याच्यामध्ये 3ही अवस्था भाग झाल्यानंतर रस तयार होणारे, रसधातू तयार होणारे, आहार रस तयार होणारे. तर तो जर प्राकृत झाला तर
शरीराचं यापन होतं आणि म्हणूनच त्याला रसायन असं म्हटलंय. परंतु हेच जर का विकृत तयार झालं तर मग शरीरामध्ये विकृती उत्पन्न होतील आणि म्हणूनच कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये सुद्धा आपण बघतो की मोठ्या आतड्यातलं पचन जे आहे ना ते जास्त महत्वाचं राहतं. सो ह्या दृष्टीने या तुळशीचा विचार किंवा बेलाचा विचार किंवा दुर्वांचा विचार हे शरीराचं अनुवर्तन चांगलं राहावं या दृष्टीने करायला दिसतं, म्हणजे पेशंट्स मध्ये आपल्याला वापरावं असं दिसतं. आता सुरसहा हिद्मा काश श्रम श्वास पार्श्वरूप पूतिगंध हा सुरसहा. सुरसा तुळस कशी आहे तर हिद्मा उचकी थांबवणारी मुख्य म्हणजे, तर उचकी ज्या वेळेला लागते ना तर वायूची विकृत गती त्या कारणामुळे उचकी लागत असते. सो ह्याचाच अर्थ की वायूची विकृत गती दूर करणार आहे. कास श्रमश्वास दूर करणार आहे. कास खोकला घालवणार आहे. तुळस उत्तम पद्धतीनं खोकला घालवते, त्याच्यावरची बरीच संशोधनं सुद्धा प्रसिद्ध झालेलीच आहेत. मग ही तुळस जी आहे तर त्याच्या संदर्भामध्ये हिद्मा आणि कास असं विचार करत असताना खोकला आणि हे काय म्हणतो उचकी किंवा श्वास ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या श्वासवह संस्थान ज्याला म्हटलं जातं तर त्या संदर्भामध्ये उपयुक्त असतात. आणि म्हणूनच आपण बघतो की आताच्या इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा तुळशीचा अर्क वगैरे जो आहे ना तर तो ह्या पद्धतीनं इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून वापरला गेलेला आहे. सो हिद्मा काश श्रमश्वास पार्श्वरूप, पार्श्वरूप म्हणजे पार्श्वशूल, पार्श्वशूल ह्याचाच विचार आपण प्लुरसी असा करू शकतो. वेट प्लुरसी आणि ड्राय प्लुरसी अशा पद्धतीने असतं. छातीमध्ये दुखणं मग त्याची कारण बऱ्याच वेळेला अनेक वेगवेगळी सापडतात. मग त्याच्यामध्ये अगदी कॅव्हिटेशन आहे ट्युबरक्युलोसिस मध्ये तरी सुद्धा पार्श्वशूल अशक्ती लक्षणं असतात. आणि म्हणून राजक्ष्मा श्वास आणि पार्श्वशूल ह्या तिघांची जी चिकित्सा आहे आणि क्षतक्षीण उरक्षत ह्याची जी चिकित्सा आहे ना ते सर्वसाधारणतः एक लाईननीच ठरते. तर ह्या दृष्टीने जेव्हा जेव्हा फुफ्फुसांच्या संदर्भामध्ये व्याधी आहेत तर तिथे तिथे हा तुळशीचा उपयोग चांगला झालेला दिसतो. आता रक्तफेन प्रभाव हा फुफ्फुसा असं म्हटलंय, याचाच अर्थ जर तुळस फुफ्फुसावरती चांगलं काम करत असेल, त्याच्या हिलिंगच्या दृष्टीने मदत करत असेल तर रक्तावरती सुद्धा उत्तम पद्धतीने हिचं कार्य होत असणार शोधन म्हणून, आणि म्हणूनच रक्ताचं शोधन करण्याच्या दृष्टीने म्हणून सुद्धा तुळशीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हिद्मा कास विषश्वास असं इथे एक पाठभेद आलेला आहे जो हिंदी आहे त्याच्यामध्ये, आणि हिद्मा काश श्रमश्वास असं मराठी बागबटामध्ये आलेलं आहे. तर आता विषश्वास असं म्हणत असताना विष घालवणार अशी म्हणून सुद्धा ही आहे, आणि म्हणूनच अनेक वेगवेगळ्या योगांमध्ये ही तुळस जी आहे ना तर ती अगद म्हणून आलेली आपल्याला दिसते. पार्श्वरूप पूतिगंध हा पूतिगंध घालवणारी आहे. आता पूतिगंध असं म्हटल्यानंतर तोंडाला येणारा खराब वास असं सर्वसाधारण भाषांतर केलं जातं, म्हणजे मुख दुर्गंधी घालवणारी. हो बरोबर आहे ना, कारण आपण तुळस जरी चघळली ना तरी आपल्याला मुख दुर्गंधी गेल्यासारखे वाटते, फ्रेश वाटतं वगैरे ह्या गोष्टी होतात. परंतु फक्त तेवढंच तिचं काम मर्यादित नाही बरं का. पूतिगंध कुठे उत्पन्न होतो, जिथे जिथे पूय सदृश संप्राप्ती असते तिथे तिथे पूतिगंध उत्पन्न होतो, बरोबर. मग पूय सदृश संप्राप्ती म्हणजेच काय तर शरीरामध्ये कुठलाही इन्फेक्टिव्ह फोकस जर असेल ना तर त्या दृष्टीने सुद्धा हिचा उपयोग होणार आहे, आणि म्हणूनच पूतिगंध घालवण्याच्या दृष्टीने म्हणून ही तुळस किंवा सुरसा उपयुक्त आहे. आता पूतिगंध असं म्हणत असताना याचा विचार किंवा वापर आपण कसा कसा करू शकतो, तर त्याच्यामध्ये एक एव्हीएन ज्याला डायग्नोसिस म्हटलं जातं, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर. तर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस जिथे जिथे असतं ना तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ही तुळस वापरता येऊ शकते, कारण एक तर रक्ताकडे गामित्व आहे पूतिगंध घालवणारी, आणि म्हणजेच अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस कडे ह्याचा उपयोग होतो. मगाशी जे आपण म्हटलं की कॅन्सर सारख्या कॅन्सर सारख्या आजारांमध्ये सुद्धा ही वनस्पती उपयुक्त ठरू शकते. आपण जेव्हा बघतो तर तिथे सुद्धा पूतिगंध हा एक मेन फॅक्टर कॅन्सरच्या सुद्धा पेशंट्स मध्ये दिसत असतो. सो तुळस ही जी आहे ना ती पवित्र वनस्पतींपैकी एक सांगितली आहे. रादर ज्या ज्या पवित्र वनस्पती आहेत ना तर त्या त्या शरीराची इम्युनिटी किंवा शरीराची ताकद चांगली वाढवणार आहे ह्या दृष्टीने आल्यात. ज्या ज्या वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या पूजा अर्चांमध्ये वाहिल्या जातात तर त्यांचा विचार ह्या दृष्टीने निश्चित करायला हवा. त्याच्यानंतरचा श्लोक आलाय सुमुखो नातिविदाही गरशोपहा. सुमुख म्हणजे अजबला बर का, अजबला तर पांढरी अजबला. तर ही जी अजबला ही कशी आहे की न अतिविदाही, अतिविदाह करणारी नाहीये, म्हणजे किंचित विदाह करणारी आहे, आणि गर आणि शोप घालवणारी आहे. गर आणि शोप म्हणजे काय तर गरविष आणि सूज घालवणारी आहे. गरविष म्हणजे काय
तर ज्या ज्या वेळेला काही गोष्टी खाण्यात आल्यानंतर शरीरामध्ये विष उत्पन्न होतं तर त्याला गरविष असं म्हटलं जातं. सो हे गरविष कशातनं उत्पन्न होऊ शकतं, तर जो पदार्थ घेतला आहे तोच विकृत आहे, दोन पदार्थांचा संयोग विकृत आहे, किंवा शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचं अजीर्ण झाल्यानंतर सुद्धा गर उत्पत्ती होते, तर अशा सगळ्या ठिकाणी गरविषाचा संभव असतो आणि म्हणून गर शोफ हा शोथ सूज घालवणारा आहे. आर्द्रिका तिक्त मधुरा मूत्रला नच पित्तकृत. आर्द्रिका म्हणजे नित्य जी ओली वापरली जाते म्हणजे कोथिंबीर बरं का. आर्द्रिका असा शब्द आहे. दुसरा कुस्तुंबुरू असा पण शब्द आहे. कुस्तुंबुरू हा मला वाटतं फारसीकडनं आलेला शब्द आहे. आर्द्रिका तिक्त मधुरा तिक्त मधुर अशी आहे, मूत्रल आहे आणि नच पित्तकृत, पित्त ल नाही, पित्त वाढवणारी नाहीये. तर आता ही कोथिंबीर जी आहे ना, तर ती उत्तम अँटीडोट म्हणून जो सांगितलाय ना, तर तो भल्लातकाचा अँटीडोट म्हणून सांगितलाय आणि म्हणून भल्लातकाची औषधं बनवत असताना कोथिंबीरीचा रस घ्यावा असं म्हटलेलं आहे. जो करतोय औषधं त्यांनी बरं का, कारण की भल्लातक तीक्ष्ण उष्ण आहे, जो कोथिंबीर हे करावी. तर एक छोटासा तुम्हाला अनुभव त्या संदर्भामध्ये मला नक्की सांगावा असं वाटतं की एक पेशंट होती आणि तिचा फोन आलेला होता की मिरच्या असतात ना, त्या तिने हाताने खुडल्या वगैरे आणि लवंगी मिरच्या होत्या आणि भयंकर हाताची आग होत होती. ते ठेचा वगैरे बनवतात ना, पाटावर वंट्यावर वाटून वगैरे असं काहीतरी केलेलं होतं आणि इतके हात जळत होते की तिला काही ते सहन होत नव्हतं आणि चुकून तोच हात डोळ्यांनाही लागला होता तिचा आणि डोळ्यांना सुद्धा आग सुरू झालेली होती. आणि आता मी काय करू असं म्हणून रविवारी दुपारी 3-3:30 वाजता त्यांनी फोन केलेला होता की जेव्हा बाकी इतर सगळे डॉक्टर बंद असतात. सो अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर घरामध्ये असणारी सहज सोपी अशी वस्तू जी आहे ना ती म्हणजे कोथिंबीर. मग तिला म्हटलेलं होतं की कोथिंबिरीचा रस काढायचा, तो हातांना लावायचा आणि तो आपल्याप वाळू द्यायचा बरं का, म्हणजे ती शरीरातली उष्णता जेव्हा वाढते. आणि तसंच कोथिंबिरीचा कल्क तयार करायचा आणि गॉसपीस किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधून डोळ्यांवरती त्याच्या ज्याला आपण बिडालक म्हणतो ना तसं ठेवायचं, कल्क तसा बांधून ठेवायचा. गॉगल्स पण तसे बनवता येतात. आपण त्या छोट्या मुलांना बच्चूंना गॉगल करतो ना युव्ही पासून वाचवण्यासाठी, युव्ही खाली ठेवलेले असतात ते बेबीज जॉन्डिस वगैरे साठी, तर फोटोथेरपी चालू असते त्यावेळेला, तर तसा तो गॉगल सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो आणि ते बांधून ठेवायचं म्हणून सांगायचं डोळ्यांना आणि साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये ती आग पूर्ण तिची थांबलेली होती आणि डोळ्यांची पण आग थांबलेली होती. तो दिसायला एकदम साधं, एकदम स्वस्त असणारं परंतु अतिशय उत्कृष्ट काम करणारं असं एक कोथिंबीर हे औषध आहे. सो त्या दृष्टीने हिचा विचार करायला पाहिजे. क्लेद शरीरातला घालवून टाकणारी आणि म्हणून मूत्रल हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. लशुनो भृज तीक्ष्णोष्णः कटुपाकरसस्सरः हृद्य केशो गुरुर्वृष्यः स्निग्धो रोचन दीपनः किलास कुष्ठ गुल्मार्शो मेह कृमी कफ अनिलान स हिद्मा पीनस श्वास कासान हंती अस्र पित्तकृत. लशुनहा, लशुन म्हणजे रसोन, लसूण कसं आहे तर वृष तीक्ष्णोष्णः. लसणाची गोष्ट कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल की लसूणची उत्पत्ती कशी झाली, तर ज्या वेळेला ख मार्गाने म्हणजे आकाश मार्गाने अमृत पळवून नेत होते राहू आणि केतू मला वाटतं, तर ते अमृत पळवून नेत असताना काही थेंब त्याचे जमिनीवरती सांडले आणि ते जे जमिनीवर थेंब सांडले त्याच्यापासून जी वनस्पती आली ती म्हणजे लसूण असं म्हटलं जातं. आता कांदा आणि लसूण ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या अध्यात्मशास्त्रामध्ये वर्ज्य म्हणून सांगितलेल्या आहेत किंवा खाऊ नये म्हणून सांगितलंय. का तर कांदा आणि लसूण हे जे आहेत ना, तर त्याच्यातनी शरीरामध्ये तमोगुण वाढतो, तमविकार होतात आणि म्हणून ते बंद करावं. परंतु शरीरशास्त्राच्या नियमानुसार अध्यात्मशास्त्र आणि शरीरशास्त्र ही दोन वेगवेगळी शास्त्र आहेत, तर त्याच्यानुसार लसूण जो आहे ना तो अमृतोपमम असं म्हटलंय शरीरशास्त्रानुसार, कारण एकतर त्याची उत्पत्ती अमृतापासून असं सांगितलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो लसूण आहे ना तर त्याच्यामुळं बरेच व्याधी शरीरातले कमी होतात, नष्ट होतात आणि म्हणूनच तो अमृताप्रमाणे आहे आणि म्हणून लसणाचे गुणधर्म अमृताच्या तुल्य असे सांगितलेले आहेत. परंतु अर्थात अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं म्हटलंय, त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट किती घ्यायची ह्या गोष्टीला सुद्धा मर्यादा आहेत. सो लशुनो वृष तीक्ष्णोष्ण, हा खूप जास्त तीक्ष्ण उष्ण असा आहे. उष्ण म्हणजे घेतल्यानंतर शरीरामध्ये औष्ण्य उत्पन्न करणारा, त्याच्यानंतर तीक्ष्णता असणारा म्हणजे भेदी गामित्व असणारा असा आहे. कटू पाक रस, हा कटू त्याचा पाक आणि रस, कटू म्हणजे तिखट, रस पण तिखट आहे, खाल्ल्यानंतर लसूण गोड नाही लागत, तिखटच लागतो आणि त्याचा पाक म्हणजे विपाक सुद्धा त्याचा कटूच होतो.
सरहा म्हणजे सृष्ट विणमूत्र, म्हणजे मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती निर्माण करणारा असा आहे. मात्र हा लसूण हृदय आहे. ओज जे आहे ना ते अमृताप्रमाणे शरीरामध्ये, आणि लसूण आहे तो अमृताप्रमाणे, म्हणजे तो ओजाला वाढवणारा. आणि ओज शरीरामध्ये अष्टमित्वात्मक जे आहे ते आपल्या हृदयामध्ये स्थित असतं, आणि तसं असल्यामुळं हे जे ओज आहे ते वाढल्यामुळं हृदय असं हे काम लसूणाचं आपल्याला मिळतं. केस वाढतात लसूणाने, आणि म्हणून ज्यांचे केस गळत असतात ना त्यांच्यासाठी म्हणून लसूण खावा हे एक औषध म्हणून सांगता येईल. मग आता एकेरी लसूण कसा खावा? लसणाचे तर वेगवेगळे प्रकार असतात. गड्डा लसूण आपण नॉर्मली बघतो. एक पाकळीचा लसूण असतो, तर तो काश्मीरी लसूण म्हणून मिळतो आणि औषधी लसूण म्हणून मिळतो. तर बऱ्यापैकी महाग असतो, परंतु त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. त्याच्यातलं औष्ण किंचित कमी असतं आणि म्हणूनच तो औषधी गुणात्मक म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतर लसूण भृशतीक्ष्णोष्णः कटु पाकस रसस्सरः हृदय केशः गुरुर्वृष्यः. गुरु जड आहे पचायला लसूण, म्हणूनच म्हटलं की कुठलीही गोष्ट जी ती योग्य मात्रेमध्ये खायला पाहिजे. परंतु वृक्ष आहे, आपल्याला कुठलीही वनस्पती तोडल्यानंतर जी चिकट लागते ना ती वृक्ष असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शुक्र वाढवणारी आहे, आणि म्हणूनच लसूण सुद्धा जर का आपण सोलायला गेलो तर त्याचे एक चिकटपण आपल्याला जाणवत असतो, त्यामुळे तो वृक्षत्व आहे. स्निग्धो रोचन दीपनः, स्निग्ध आहे आणि दीपन आणि रोचन आहे. रोचन म्हणजे तोंडाला रुची आणणारा. कांदा लसूण घातल्यानंतर एक विशिष्ट चव येते आणि ती आवडत असते जनरली, आणि ती आवड असते ना त्याच्याच मध्ये माणूस अडकतो, आणि म्हणूनच कांदा लसूण खाऊ नये असं म्हटलेलं आहे. कारण की कुठल्याही बाह्य विषयामध्ये त्याची आसक्ती निर्माण होणं आणि त्याच्यामध्ये अडकून राहणं, ह्याच्यापासून लांब राहणं हे अध्यात्मशास्त्राचं काम आहे. सो त्या दृष्टीने म्हणून हा लसूण अध्यात्मशास्त्राला वर्ज्य आहे. परंतु तो दीपन आहे, अग्नीचं दीपन करणारा आहे, वाढवणारा आहे. भग्नसंधान करणार आहे. भग्नसंधान करणार असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे गहू. सो कुठल्याही पेशंट्समध्ये ज्या वेळेला फ्रॅक्चर झालेले असतात तर गहू आपण विशेष करून खायला सांगतो. गव्हाचा एक विशिष्ट काढा करून दिला जातो. 16 पट पाण्यामधनं 1/4 उरवायचा. एवढा जर का मोठ्या प्रमाणात काढा करून दिला ना तर टेस्टला पण ते चांगलं लागतं. यव जे असतात त्याचा विशेष करून, तर अशा पद्धतीनं काढा दिला जातो. तर तसंच लसूण सुद्धा भग्नसंधानकृत म्हणून खाल्ला जातो. आता लसणाच्या बाबतीत मला एक नक्की तुम्हाला सांगावंसं वाटतं. लसूणवरती बरीच चर्चा चालू आहे, पण विषय आहे तर सांगायला हवा असं मला वाटतं की जी सुतिका असते ना तिच्या संदर्भामध्ये हा लसूण खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जर का माहिती असेल तर बारसं जेव्हा केलं जातं ना तर त्यावेळेला लसणाने ओटी भरली जाते त्या स्त्रीची, आणि बोलताना असं बोललं जातं की लसणाच्या पाकळ्या एवढी बाळ होऊ देत. परंतु आता ह्या काळामध्ये काही ती शक्यता नाही. मग काय आहे, तर लसूण जो आहे ना तो नित्य सेवनीय आहे सुतिकेनी, आणि म्हणून तो जवळ असावा म्हणून त्यांनी ओटी भरली जाते. म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना की ती गोष्ट वेगळ्या पद्धतीनं काय म्हणतो रिच्युअल म्हणून सांगितली आहे. का तर भग्नसंधान करणारा आहे, केश आहे, गुरु आहे, वृक्ष आहे, स्निग्ध आहे. मुख्य म्हणजे सुतिका जी आहे ना तर ती शून्यागारमिव असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर तिच्यामध्ये वाताचा प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात असतो, आणि म्हणूनच लसणाच्या स्निग्धतेने वात कमी होतो, आणि त्याच कारणामुळे ह्या सुतिका स्त्रीसाठी उपयुक्त आहे. तसंच भग्नसंधान करणारा आहे, म्हणजेच अस्थी जे आहेत तर ते चांगले ठेवण्याच्या दृष्टीने म्हणून लसणाचं सेवन करावं. मग आता हे सुतिकीने लसणाचं सेवन कसं करायला पाहिजे हे सांगते. स्नेहन स्वेदन केलं जातं सुतिकेमध्ये, बरोबर. सो अंघोळ झाल्यानंतर जे धूपन घेतलं जातं तर त्या धूपनासाठी आणि स्वेदनासाठी एक शेगडी पेटवली जाते. तर त्या शेगडीमध्ये हा अख्खाच्या अख्खा लसूण टाकायचा, आणि लसूण टाकून तसंच त्या शेगडीच्या वरती ते बास टाकून स्वेदन घेत झोपावं. मग ते केल्यानंतर कंबर वगैरे दुखायची थांबते वगैरे, आणि मग एक झोप चांगली झाली ना की त्या सुतिकीने उठायचं, त्यातला लसूण काढायचा आणि सोलून डायरेक्ट खायचा, बरं का. पण अशा पद्धतीनं जो लसूण भाजलेला असतो आणि तो खाल्ला जातो तर तो तिखट लागत नाही, गोड लागतो, चांगला लागतो, बरं का. तर त्या पद्धतीनं तो अख्खाच्या अख्खा लसूण रोज खायचा, इतकं मोठ्या प्रमाणात. अर्थात पूर्वीच्या काळातला गड्डा बरं का, आत्ताचे ते हायब्रिडायझेशनमुळे खूप मोठे गड्डे बनलेले आहेत. छोटा जो गड्डा असतो ना एवढा एक गड्डा घ्यायला पाहिजे रोज. त्याच्यामध्ये साधारण 15 एक पाकळ्या असतात छोट्या छोट्या. सो ह्या पद्धतीनं सुतिकेने हा लसूण खायला पाहिजे. भग्नसंधानकृत बल्य, बल देणार आहे बल्य हा. परंतु प्रमाण त्याचं महत्वाचं मग आजपासून सांगितलं. ह्याचं कारण काय तर तो रक्तपित्त प्रदूषण हा रक्तपित्त उत्पन्न करणार आहे. मग जे पेशंट्स रक्तपित्ताचे आहेत
किंवा ज्यांच्यामध्ये ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत किंवा प्रमेही पेशंट आहेत किंवा ज्यांच्यामध्ये डेंग्यू सारखे व्याधी झालेत, तर अशा पेशंट्सना विशेष करून रक्तपित्त प्रदूषण असल्यामुळं हा लसूण जो आहे ना तो वर्ज्य करायला सांगायचा. डेंग्यूचा रिपोर्ट वगैरे जर का आपल्याला दिसतोय पॉझिटिव्ह आहे, तर पहिलं बंद काय करायला सांगायला पाहिजे, तर कुळीथ आणि लसूण या 2 गोष्टी बंद करायला सांगायच्या. सो ह्या दृष्टीने ह्या लसणाचं महत्व आहे. आणखीन एक इथे लिहिलेलं नाहीये, परंतु सांगावं असं मला वाटतं की लसूण जो आहे ना तर तो आवृत वातासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणूनच एकेन लसूणैव चापी असं म्हटलंय. कुठल्याही प्रकारचा आवृत वात जो आहे ना तो लसणाने शमतो आणि म्हणून हा लसूण महत्वाचा. आणखीन एक गोष्ट महत्वाची लसणाच्या बाबतीमध्ये, लसूण जो आहे ना तो पाऱ्याचं शोधन करण्यासाठी उत्तम आहे आणि म्हणून शोधनासाठी वेगवेगळे जे काही पद्धती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लसूण स्वरसामध्ये सिद्ध केलेला पारा हा एक महत्वाचा भाग राहतो आणि म्हणूनच हा लसूण ह्याच्या पाऱ्याच्या सिद्धीसाठी सुद्धा खूप महत्वाचा राहतो. ओके. त्याच्यानंतर किलासकोष्ठ गुलमार्शो मेह कृमी कफानिलान काय काय करतोय, स हिद्मा पीनस श्वास कासान हंती रसायनम. किलासकोष्ठ गुलमार्श, किलासकोष्ठ म्हणजे श्वेत्र किंवा विटिलिगो ज्याला आजकालच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. आता आपण हे बघितलं की हा वृक्ष आहे, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे वगैरे, आणि हा कसा आहे तर वृक्ष पण आहे आणि म्हणून योग्य पद्धतीनं त्वचा उत्पन्न करणं हे काम तो करतो आणि म्हणूनच श्वेत्रामध्ये उपयुक्त, गुल्मामध्ये उपयुक्त. गुल्मा महत्वाची गोष्ट काय तर आवृतत्वामुळे घडतं आणि म्हणून आवृत वातावरणाचं उत्तम औषध म्हणून गुल्मावरती त्याचं काम आहे. अर्श प्रमेहामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. कृमी कफ आणि लान, कृमींमध्ये हा लसूण उपयोगी बघतो. श्वेत्राची चिकित्सा ही मुख्यतः कृमींची चिकित्सा राहते आणि कृमींच्या चिकित्सेत सुद्धा लसूण उपयोगी आणि श्वेत्राच्या चिकित्सेत लसूण उपयोगी आहे. अनिल एकेरी वातव्याधींवरती सुद्धा लसणाचा उपयोग अतिशय चांगला आहे. स हिद्मा पीनस श्वासकासान, हिद्मा पीनस आणि श्वासकास यांच्यामध्ये सुद्धा लसणाचं अतिशय महत्व आहे. आता हे जर बघितले श्वासकास तर दिसतात प्राणवायू स्रोतसाचे व्याधी, परंतु संप्राप्ती जर बघितली तर तत्राधो विहतो निलाहा पासून कासाची संप्राप्ती होते, म्हणजे वायूशी संबंध कासाचा पहिल्यांदा आहे. आणि कास वृद्ध्या भवेत श्वास हा पूर्वैर्वा दोषकोपनैही, म्हणजे कास वाढल्यानंतर श्वास होतो, म्हणजेच कासाच्या संप्राप्ती ही श्वासाच्या संप्राप्तीला जन्म देणारी आहे आणि म्हणून कास श्वास हे बऱ्याच वेळेला एकत्र येतात. कास श्वास हे एकत्र असतील तर पिनस तिथे येणारच, पिनस म्हणजे जुनाट सर्दी. सो पिनस श्वास कास हे का काम करतं हे लक्षात आलं. मग हिद्मा का, तर हिद्मा का होतं तर वायूच्या विकृतीमुळे, बरोबर. अपान गती जर विकृत झाली, ऊर्ध्व झाली आणि त्यावेळेला तिथे प्राणाची गती जी आहे ती सुद्धा विकृत झाली तर तिथे आपण बघतो की ह्याच्यामध्ये म्हणजे हिद्मा उत्पन्न होतो आणि म्हणूनच हिद्म्याच्या चिकित्सेसाठी हा लसूण महत्वाचा आहे. आणि हंती रसायनम, लसूण जो आहे ना तो बारीक करून मधातनं दिला जातो किंचित किंचित चाटण्यासाठी हिद्मामध्ये. आणि रसायन आहे, हा रसायन काय आहे तर मगाशी आपण बघितलं की अमृतापासून उत्पन्न आहे आणि म्हणून तो रसायन आहे. त्याच्यानंतर आता लसूण झाला की त्याच्यासोबतच कांदा येतो आणि म्हणून पलांडू तद्गुण न्यूनहा श्लेष्मलो नाती पित्तलहा कफ वातार्श सांपथ्य स्वेधे अभ्यवृतौ तथा. कसा आहे पलांडू, पलांडू म्हणजे कांदा, तद्गुण हा ह्याच्याप्रमाणेच गुणधर्म असणारा, न्यूनहा किंचित गुण कमी आहेत त्याचे, श्लेष्मलो थोडासा कफ उत्पन्न करणारा आहे, परंतु नाती पित्तलहा जेवढा लसूण पित्तकर होता आणि म्हणून रक्तपित्त प्रदूषण हा लसणाला म्हटलेलं होतं, तर हे लसूण रक्तपित्त प्रदूषण नसून हा कसा आहे न अतिपित्तलहा असा आहे. त्याच्यानंतर कफवातार्श सांपथ्य, हा कफवातार्श म्हणजे कफजर्श आणि वातजर्श ह्यांच्यासाठी मात्र हा जो कांदा आहे हा पथ्यकर आहे. स्वेदे अभ्यवृतौ तथा, म्हणजेच काय स्वेदे अभ्यवृतौ म्हणजे काय तर स्वेद करण्यासाठी हा उपयुक्त आहे. स्वेद म्हणजे कुठला तर वेगवेगळे स्वेद सांगितले, तर त्याच्यामध्ये विशेष करून उपनाह स्वेदासाठी ह्याचा उपयोग चांगला होतो, म्हणजे बांधून जे आपण कोटीस बांधतो ना त्या दृष्टीने. सो स्वेदे अभ्यवृतौ तथा. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आलाय, तीक्ष्णो गुंजनकोग्राही पित्तीनाम हितकृन्नसहा. कांद्याच्या बाबतीत एक श्लोक आहे बरं का काहीतरी, मला लक्षात नाही की कांद्यामध्ये तीनही देव उपस्थित आहेत. जर त्याला उभा कापला तर तो शंखासारखा दिसतो, आडवा कापला तर तो चक्रासारखा दिसतो
असा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, तेवढा एक श्लोक शोधून बघा तुम्ही, जर सापडला तर सुभाषित मालामध्ये सापडेल. आणि त्याच्या पुढे अशी एक गोष्ट आहे की त्याला एक पेन्सिल लावली तर तो गदेसारखा दिसत. सो हनुमान सुद्धा त्याच्यामध्ये आहे. सो एक गंमत सोडा, परंतु ह्या दृष्टीने कांद्याचा सुद्धा उपयोग शरीरशास्त्राच्या दृष्टीने उत्तम आहेच आहे. तीक्ष्ण गुंजनको ग्राही पित्ती नाम हितकृन सहा. गुंजन तीक्ष्ण गृंजनको, गृंजन म्हणजे काय तर गाजर. गाजर कसं आहे तर ह्याच्यामध्ये विशेष विचार करत असताना तीक्ष्ण आहे गाजर, ग्राही आहे. आणि पित्ती नाम हितकृत न सहा म्हणजे काय तर नाही आहे कुणाला, पित्ती नाम पित्तकर आहे आणि म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांना गाजर तितकस उपयुक्त नाही. तीक्ष्ण आहे. त्याच्यानंतर दीपन सुरणो रुच्चहा कफग्नो विशदो लघु विशेषात अर्शसं पथ्यः दीपनः सूरणः. सूरण म्हणजे आपण जे कंद सुरणाचे वापरतो ते कसे आहेत तर दीपन अग्निदीपन करणारे आहेत. रुच्च म्हणजे काय जिभेला चव आणणारे आहेत. कफग्न आहे. विशदो लघु, विशद म्हणजे मुख वैशद्य म्हणजे चिकटा तोंडाचा घालवणारे असे आहेत, लघु आहे. आणि म्हणून विशेष करून अर्शामध्ये पथ्यकर आहेत. आणि म्हणूनच अर्शामध्ये पथ्यकर असल्यामुळं सुरण वटक नावाचे एक उत्तम औषध सुरणापासून बनवलेलं आपण बघतो. त्याच्यानंतर भूस्कंद हा तू अतिदोषला. हा भूस्कंद त्याला भुईफोड म्हटलं जातं किंवा ज्याला आपण हे म्हणतो ना भूछत्र म्हणतो, तर ते अतिदोषला आहेत, दोष जास्त उत्पन्न करणार म्हणून भूस्कंद खाऊ नये. याच्यानंतर पत्रे पुष्पे फले नाले कंदेच्या गुरुताक्रमात. आता आपण कुठलं उपयुक्तांग वापरतोय त्याच्यानुसार लघु गुरुपैकी लघुत्व कशात असेल आणि गुरुत्व कशात असेल, तर क्रमाने गुरुत्व आहे कशामध्ये, पत्रे पुष्पे फले नाले कंदे. म्हणजे जी पत्र पानं आहेत ना ती त्या मानाने एकदम लघु आहेत. त्याच्यापेक्षा थोडस जड आहे ते पुष्प आहे, त्याच्यापेक्षा जड आहे ते फल आहे, फळापेक्षाही जड जे आहे ते नाल आहे. वेगवेगळे जे नाल आपण कमल नाल वगैरे वापरतो ना ते देठ म्हणजे. आणि कंद म्हणजे जमिनीच्या खालनं जो कंद काढला जातो त्या सगळ्यात जास्ती जड असतो. सो ह्याप्रमाणे पत्रे पुष्पे फले नाले कंदेच्या गुरुताक्रमात. त्याच्यानंतर वरा शाखेषु जीवंती सर्षपाहा तू अवराहा परम. सर्व शाखांमध्ये शाख वर्ग जो सगळा सांगितलाय ना त्याच्यामध्ये वरा जीवंती नावाचा जो शाख आहे, जीवंती भाजी आहे ते सगळ्यात उत्तम आहे. आणि सार्षप म्हणजे ह्याची भाजी मोहरीची भाजी अवर अशी म्हटलेली आहे. त्याच्यानंतर आता फलवर्ग चालू होतो, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला डूज अँड डोंट्स किंवा खा किंवा नका खाऊ, पथ्य याच्यामध्ये फळं खाऊ का हा एक खूप महत्वाचा प्रश्न असतो. तर आता फळांचे आपल्याला गुणधर्म इथे बघायचे आहेत. अथ फलवर्ग हा द्राक्षा फलोत्तमा वृक्षा चक्षुषा सृष्ट मूत्रवेट स्वादुपाकरसा स्निग्धा स कषाया हिमा गुरु. निहंती अनिल पित्तास्त्र तिक्तास्यत्वं मदात्ययान तृष्णा कास श्रमश्वास स्वरभेद क्षतक्षयान. द्राक्षा फलोत्तमा सगळ्यात उत्तम फळ कुठलं तर द्राक्षा म्हणजे काळी द्राक्ष किंवा हिरवी सुद्धा धरली जातात पण काळी द्राक्ष ही उत्तम. काळी द्राक्ष जे आहेत तर त्याच्यापासून काय बनवलं जातो तर मनुका बनवले जातात आणि मनुका हे सगळ्यात उत्तम फळ आहे असं आहे. तर त्याच्यावर नित्य सेवनीय किंवा रोज पेशंटला आपण घ्यायला सांगू शकतो. वृष्यत्व आणणारी आहे. चक्षुषा डोळ्यांना हितकर आहे. सृष्ट मूत्र वेट मलमूत्र साफ करणारी आहे. स्वादुपाक रसा स्वादुपाक आणि रसाने पण स्वादू म्हणजेच मनुका धरायला पाहिजे. तर द्राक्ष बघितले तर ते आंबट असतात बऱ्याच वेळेला, बरोबर. सो तयार झालेली गोड मनुका जी आहे त्याचा रस आणि पाक हा मधुर आहे. स्निग्धा स कषाया हिमा गुरु. स्निग्ध आहे, कषाय आहे, हिम शीतवर वीर्याची आहे आणि गुरु आहे, जड आहे. निहंती अनिल पित्तास्त्र निहंती घालवते, काय काय घालवते तर अनिल पित्त अस्त्र. अनिल पित्त वात पित्त आणि रक्त
हे वातावर उपयोगी, पित्तावर उपयोगी आणि रक्तावर उपयोगी. आता इथे विचार करत असताना दोन दोन एकत्र गोष्टी आल्यात. पित्तास्त्र म्हणजे पित्त रक्त, म्हणजेच काय रक्त पित्तावर उपयोगी आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत तिथे सगळीकडे आपल्याला मनुका देणं जास्त श्रेयस्कर ठरतं. निहंती अनिल पित्तास्त्र पित्तास्यत्वम. तोंडाला जर का कडवटपणा असेल तर ती उपयुक्त आहे आणि मदात्ययामध्ये उपयुक्त आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की मदात्ययाच्या पेशंट्स मध्ये जेव्हा जेव्हा क्रमाक्रमाने आपल्याला हे मद्य सोडवायचं असतं तर त्यावेळेला तिथे आपण इंट्रोड्यूस करण्यासाठी म्हणून द्राक्षारिष्ट देत असतो. त्याचा परिणाम चांगला दिसतो. तृष्णा कास श्रमश्वासा, तृष्णा घालवणारी आणि म्हणून चालत असताना, वारीमध्ये असताना वगैरे मध्ये मध्ये मनुका चगळाव्यात. कास घालवणारी आहे. श्रमश्वासा, जेव्हा आपण खूप चालतोय आणि त्याच्याने लागणारा जो दम आहे तो घालवणारी आहे. स्वरभेद क्षतक्षयान, स्वरभेद घालवणारी आहे. क्षतक्षय घालवणारी आहे. म्हणजेच का श्रम घालवणारी आहे. आणि म्हणून विशेष करून जे गाणारे लोक आहेत ना त्यांनी सुद्धा मनुका अधनमधन चघळाव्यात. सो वृक्ष पण आहेत. सो आपण जर का बघितलं तर शुक्राच्या सारथीच्या लक्षणांमध्ये स्वराबद्ध लक्षणं आलेली आहेत, बरोबर. सो शुक्र सारता तिथे यावी तर या दृष्टीने आपण द्राक्षाचं घालणं ही गोष्ट विशेष करून जे गाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण सांगू शकत असतं. उद्रिक्त पित्तांजयती त्रीन दोषान स्वादुदाडिमम पित्ताविरोधी नाट्युष्णम अनम्लम वात कफापहम सर्वम हृदयम लघुस्निग्धम ग्राही टोचन दीपनम. उद्रिक्त पित्तांजयती त्रीन दोषान स्वादुदाडिमम. स्वादुदाडिम गोड डाळिंब. डाळिंबाचे दोन प्रकार सांगितले. कुठले? तर एक मधुर आणि एक मधुरांग, बरोबर. सो त्यातलं गोड प्रकारचं जे डाळिंब आहे ते उद्रिक्त पित्तांजयती. सगळ्यात श्लोक सुरुवात कशी केली बघा की उद्रिक्त पित्ताला जिंकते डाळिंब, म्हणजे पित्ताचं उत्तम औषध म्हणून हे डाळिंब आलेलं आहे. तीनही दोषांना, त्रीन दोषांना स्वादू डाळिंब, तिन्ही दोषांना शमन करतं. आणि म्हणून डाळिंब हे सुद्धा नित्य सेवनीय असं फळ आहे. लोकांना खायला आवडत नाही बरं का, पण तरी सुद्धा, कारण त्याचे दाणे दाणे जास्त लागतात असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु उत्तम जी गोष्ट असते ना ती थोडक्यात म्हणजे जे प्रिय असतं ना ते हितकर असेलच असं नाही, किंवा जे हितकर असतं ना ते प्रिय असेलच असंही नाही. सो हित आणि प्रिय या दोन वेगवेगळ्या गोष्टी हे लक्षात घ्यायला पाहिजे. पित्ताविरोधी, हे पित्ताला विरोधी आहे. नाट्युष्णम न अति उष्णम अम्लम. आता अम्ल डाळिंब कसं आहे, पित्त अविरोधी, म्हणजे पित्त काही वाढवणार नाहीये, परंतु आंबट असलं तरी सुद्धा न अति उष्णम, अत्युष्ण नाही, आणि वात कफ घालवणार आहे. आणि सगळी डाळिंब कशी आहेत, सर्वम हृदय आहेत, मनाला प्रिय आहेत, हृदयाला हितकर आहेत. लघु स्निग्धम, लघु आहे, स्निग्ध आहे. ग्राही रोचन दीपनम, रोचन आणि दीपन करणार आहेत. आणि म्हणूनच आपण बघतो की भास्कर लवण सारखं जे काही चूर्ण आहे की जे दीपन पाचनासाठी विशेष करून वापरलं जातं, तर हे जे चूर्ण आहे ते सुद्धा विशेष करून आपण त्याची भावना किंवा त्याचा रस जो आहे तर तो भास्कर लवण मध्ये वापरलेला आहे. त्याच्यानंतर आता पूर्ण फलवर्ग सांगितलेला आहे. मोच खर्जूर पनस, नारिकेल परुषकम, आम्रात ताल काश्मर्य राजादन मधुपजम, सौवीर बदर कंकोल फल्गु श्लिष्मांतकोद्भवम, वातामभीषु अक्षोड मुकुल निकोचकम, उरुमाणम प्रियालंच गृहणम गृह शीतलम, दाह क्षतक्षयहरम रक्तपित्त प्रसादनम, स्वादुपाकरसम स्निग्धम विष्टम ही कफ शुक्रकृत. आता ही सगळी फळं कशी आहेत, मोच, मोच म्हणजे केळं बरं का, मोच चोच खर्जूर असं बऱ्याच वेळेला एकत्र येतात. मोच केळं, त्याच्यानंतर खर्जूर खजूर, पनस फणस, नारिकेल म्हणजे नारळ, त्याच्यानंतर परुषक, परुषक म्हणजे फालसा, आम्रात, आम्रात म्हणजे आंबाडा बरं का, म्हणजे आंब्यासारखंच उंच झाड असतं, आंब्यापेक्षा उंच झाड असतं आणि आंब्यासारखेच फळं लागतात त्याला, पण आंबा नसतो तर त्याला आम्रात असं म्हणलं जातं.
जर बघितलं असेल तर येऊरचा जो लास्ट बस स्टॉप आहे ना तिथे आमराताचा एक वृक्ष आहे. त्याच्यानंतर ताल म्हणजे ताडगोळा, काश्मीरी, राजादनी. काश्मीरीचं फळ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर राजादन म्हणजे बोर, मोठी बोरं जी असतात त्याला राजादन म्हणतात. मधुकजम, मधुक मोहाची फळं. त्याच्यानंतर सव्वीर, बदर, कंकोल. सव्वीर म्हणजे बदर म्हणजे छोटं बदर आणि मोठं बदर. त्याच्यानंतर कंकोल आणि फल्गू, फल्गू म्हणजे अंजीर. त्याच्यानंतर श्लेष्मांतकोद्भवम, श्लेष्मांतक म्हणजे भोकर म्हटलं जातं किंवा बदाम सुद्धा घेतला जातो त्याच्याने. त्याच्यानंतर वाताम, वाताम म्हणजे बदाम. त्याच्यानंतर अक्षोड, अक्रोड. अभिषुक, अभिषुक म्हणजे जर्दाळू. मुकुल, मुकुल म्हणजे पिस्ता बरं का. मुकुल म्हणजे काय माहितीये, नॉर्मली पण पिस्ता कसा दिसतो बघितलं तुम्ही, आतमध्ये त्याचा पिस्ता असतो आणि त्याचे दोन्ही टर्फल अशी हे असतात आणि म्हणून ते नेहमी कळीसारखं दिसतं. मुकुल म्हणजे कळी, म्हणून मुकुल म्हणजे पिस्ता. त्याच्यानंतर निकोचक, निकोचक म्हणजे जलगोजा असं भाषांतर आहे पण मलाही निकोचक नाही माहितीये. उरुमाणम, उरुमाण म्हणजे अलुबुखार. प्रियालंज, प्रियाल म्हणजे चारोळी, चारोळी तुम्ही बघितलं तर प्रजास्थापन गणामध्ये आलेले आहेत. हे सगळे कसं आहेत, गृहणम गुरु शीतलम, गृहण शरीरामध्ये ताकद देणार आहेत, शीतल आहेत. दाह क्षतक्षय हर, दाह दूर करणारे आहेत, क्षतक्षय दूर करणारे आहेत म्हणजेच ताकद देणारे आहेत. रक्तपित्त प्रसादन, रक्तपित्ताचं प्रसादन करणारे आहेत. स्वादू पाक रसम, त्याचा रस आणि विपाक दोन्ही स्वादू आहे, स्निग्ध आहे. विष्टंभी कफ शुक्र कृत, विष्टंभी आहेत मात्र ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मलमूत्र साफ न करणाऱ्या आणि कफ आणि शुक्र वाढवणारे असे आहेत. सो मोच खर्जूर पनस, हे सगळे जे आपण बघितले ती फळं प्रायः कफ वाढवणारे आहेत आणि म्हणूनच कोणकोणत्या व्याधींमध्ये वापरायची, कोणकोणत्या व्याधींमध्ये नाही वापरायची ह्याचं तारतम्य ठेवावं लागतं. मात्र हे सगळे गृहण आहेत आणि क्षतक्षय घालवणार आहेत आणि म्हणून हा जो सगळा वर्ग दिलेला आहे ना मूच खर्जूरपणासापासून, तर तो सगळा जे जे टीबीचे पेशंट आहेत किंवा जे जे जीर्णज्वराचे पेशंट आहेत अशा पेशंट्स मध्ये आपल्याला भोजनोत्तर म्हणून खायला ह्या गोष्टी देता येत असतात. ओके. त्याच्यानंतर फलम तु पित्तलम तालम सरम काश्मीरी अजहिमम, शकृत मूत्र विबंधग्नम केशम मेध्यम रसायनम, वाताम वातामात उष्णवीर्यंच वीर्यंतु कफपित्तकरम सरम, परम वातहरम स्निग्धम अनुष्णंतु प्रियालजम. प्रियाल मज्जा मधुरो वृष पित्तानिलापहा कोल मज्जा गुणैस्तद्वत् त्रुच्छर्दी कासजिच्च सहा. फलम तु पित्तलम तालम, ताल म्हणजे ताडाचं फळ, पित्तल आहे. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये ताडाची फळं येतात आणि थंड असतात म्हणून खूप जास्त प्रमाणात खाल्ली जातात. लक्षात ठेवायला पाहिजे ते पित्तल आहे. खावं उन्हाळ्यामध्ये कारण की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप मोठं असतं, परंतु पित्तकरत्व हे विसरायला नाही पाहिजे. सरम काश्मीर्यजम हिमम, काश्मीरीचं फळ कसं आहे, सर आहे आणि थंड आहे आणि म्हणूनच आपण बघतो की काश्मीरी यष्टीमधू कल्प जो आहे तर तो गर्भवृद्धीसाठी वापरला जातो. शकृत मूत्र विबंधग्नम केशम मेध्यम रसायनम, वाताम. वाताम म्हणजे काय, बदाम वगैरे ही सगळी काही हे एक मिनिट हा. शकृत मूत्र विबंधग्नम केशम मेध्यम रसायनम काश्मीर्यजम हिमम असं येते. म्हणजे काश्मीरी फळ कसं की थंड आहे, शकृत मित्रचा विबंध घालवणार आहे, केश आहे आणि मेध्य आहे आणि रसायन आहे. रसायन असल्यामुळं काश्मीरीचं फळ जे आहे ना तर ते आपण बघतो की IUGR सारख्या केसेस मध्ये आपण वापरत असतो. वाताम, वाताम म्हणजे काय तर बदाम कसं आहे, उष्णवीर्यंच, उष्णवीर्याचा आहे म्हणजे बदाम सुद्धा खायचे किती ह्याला महत्व आहे. मध्ये एक आपल्याकडे पेशंट आलेला होता तर ते आजकाल वेगवेगळी डाएट सगळी येत असतात इंटरनेटवर, हे डाएट करा ते डाएट करा वगैरे सगळी.
तर ही सगळी जी डाएट असतात ना, तर त्याच्यामध्ये एक डाएट तो फॉलो करत होता. तर त्याच्यामध्ये 70 बदाम रोज खायचे असं एक डाएट होता आणि ग्रहणीची लक्षणं घेऊन आलेला होता. आता 70 बदाम रोज खाल्ल्यानंतर ग्रहणी होणार नाही तर काय होणार? हो गणे. वातावरण उष्णवीर्यांचे उष्णवीर्य आहे. कफपित्त करम सरम, कफपित्त कर आहे, सर आहे. प्रियाल मज्जा मधुरहा, प्रियाल चारोळी कशी आहे? थंड आहे, मधुर आहे. वृक्ष हा पित्तानिलापहा, हा वृक्ष आहे पित्त आणि वात घालवणार आहे. कोल मज्जा गुणस्तत्वत, कोल म्हणजे बोर सुद्धा तसंच आहे. विशेष करून कसं आहे तर छर्दी कासजित सहा, छर्दी आणि कास हे घालवणार आहे. तृष्णा, छर्दी आणि कास, तृट, छर्दी, कासजित. सो कोल मज्जा असं म्हटलंय. सो प्रियाल कोल ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या दोन्ही एनालॉगस आहेत असं म्हटलेले. कोल मज्जा गुण ही तत्वत. एक महत्वाचा गोष्ट मला कोल म्हणजे बोराच्या बाबतीमध्ये सांगावीशी वाटते की बिल्व बदर ही सुद्धा नेहमी जोडी येते बरं का. तर ते सुद्धा मोठ्या आतड्यावर ते काम करणारं उत्तम औषध आहे आणि म्हणून बिल्व बदराचा उपयोग जो आहे तर तो मोठ्या आतड्याच्या आरोग्यासाठी निश्चितपणे करता येत असतो. सुदुर्जरम बिल्वम दोषणम पूती मारुजम, आपण म्हंटल बदर आणि लगेच बिल्व आलंच आहे पुढे. पक्वम सुदुर्जरम बिल्वम, बिल्व कसं आहे? पक्व प्रकारचं बिल्व. त्याच्या दोन आपण बघतो की बालबिल्व आणि पक्व बिल्व. पक्व बिल्व कसं आहे तर सुदुर्जर, थोडस पचण्यामध्ये कठीण आहे, दोषल आहे, दोष उत्पन्न करणार आहे. आणि पूती मारुतम म्हणजे काय तर अपानाला दुर्गंधी आणणार आहे. दीपनम कफवातग्नम, दीपन आहे, कफवातग्न आहे. बालम ग्राही उभयम हितत, म्हणून नेहमी बालबिल्व वापरलं जातं. बाल म्हणजे कच्च बेलाचं फळ. जे पक्व आहे ते पचत नाही आणि अपानाला दुर्गंधी आणतं, दोषकर आहे आणि म्हणून बालबिल्व वापरावं. म्हणजे कच्च बेलाचं फळ ते कसं आहे ते मात्र दीपन आहे, कफवात घालवणार आहे, ग्राही आहे आणि उभयम, उभयम म्हणजे मलमूत्र दोघांसाठी ग्राही आहे आणि म्हणून मोठ्या आतड्याच्या संदर्भामध्ये विशेष करून काम करत असताना हे बिल्व येतं. जसं बिल्व बदर ही जोडी येते ना तशीच बिल्व आणि कपित्थ ही सुद्धा येते. कपित्थाष्टक जे चूर्ण आहे ना ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून कपित्थ हे नंतरच एक फळ येतं. आता जर तुम्ही बघितलं ना तर बदर जे आहे ना वर्ण ते मऊ आहे पण त्याची गुठळी जी असते ती एकदम कडक आहे. बिल्व बाहेरून भयंकर कठीण आहे, त्याच्यापेक्षा जास्त कठीण कपित्थ आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मगज असणाऱ्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या मोठ्या आतड्याकडे जाणाऱ्या आहेत. सो कपित्थम आमम कंठघ्नम दोषलम दोषधातीचो पक्वम हिद्मा पमथु जित सर्वम ग्राही विशापहम. इथे सुद्धा कपित्थ जे आहे ना ते आम कपित्थ आणि पक्व कपित्थ म्हणजे न पिकलेलं कवट आणि पिकलेलं कवट. कवट नेहमी पिकल्यावर खाल्लं जातं आणि बेल जे आहे ते नेहमी कच्च वापरलं जातं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर कवट जे आहे ना ते आम म्हणजे कच्च जर का खाल्लं गेलं तर त्याच्यात कषायत्व जास्त असतं आणि म्हणून कंठघ्नम, कंठ घालवणार, घसा बसवणार. म्हणून कवट जे आहे ते विशेष करून गाणाऱ्या लोकांनी खाऊ नये. चुकून जरी कच्च कवट त्या कवठाच्या बर्फीमध्ये घातला असेल ना तर आवाज खराब होतो किंवा जास्ती प्रमाणात खाल्लं तरी आवाज खराब होतो. म्हणून गाणाऱ्या लोकांनी कवठाला फारसं जाऊ नये. कपित्थम आमम कंठघ्नम दोषनम दोषधातीच, दोषल आहे आणि पक्वम तू दोषधाती, पक्व जे आहे ते दोष घालवणार आहे. हिद्मा वमथु जित, हिद्मा उचकी घालवणार आहे, वमथु उलटी घालवणार आहे आणि ग्राही विषापहम, ग्राही अवष्टंभक असा आहे आणि विष घालवणार आहे शरीरातलं. आणि म्हणून जे पक्व कपित्थ आहे ना तर त्याचा उपयोग कपित्थाष्टक चूर्णामध्ये केलेला दिसतो आणि विष घालवण्याच्या दृष्टीने म्हणजे शरीरामध्ये जे मगाशी आपण बोललो की विशिष्ट पद्धतीनं गरविष शरीरामध्ये जी तयार होत असतात तर ती घालवण्यासाठी म्हणून या कपित्थाचा उपयोग खूप चांगला होत असतो. जांबवम गुरु विष्टंभी शीतलम वृषवातलम संग्राही मूत्र शकृतो अकंठम कफपित्तन. जांबव, जांबव म्हणजे जांभळ कसे आहेत? जांबवम गुरु विष्टंभी जड आहेत, विष्टंभी आहेत. शीतलम थंड आहेत, वृषवातलम जास्त वात उत्पन्न करणारे आहेत,
संग्राही म्हणजेच काय तर मलमूत्र थांबवणारी अशी आहेत. मूत्र शकृतो हो, संग्राही मूत्र शकृतो हो, अकंठ्य घसा बसवतो ते, म्हणून जांभळं सुद्धा जे गाणारे लोक आहेत त्यांनी विशेष खाऊ नये, किंवा जे लेक्चरर्स आहेत त्यांनी विशेष खाऊ नये. आणि कफपित्त, जे कफपित्त कमी करणार आहे. आता बऱ्याच वेळेला जांभूळ ज्यूस वगैरे असा मिळतो डायबिटीस साठी उपयुक्त वगैरे. तर डायबिटीस साठी उपयुक्त जे सांगितले ना, तर ते जांभळाचा रस नव्हे, तर जांभळाच्या आतली जो गर किंवा गुठली असते ना, ती कशा रसाची असते, आणि त्याच्यामुळे ती विशेष करून हे आपल्या प्रमेहाच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. पण ते जांभळाचा रस काढून पिणारे जे लोक असतात ना, त्यांनी काही शुगर कमी येत नाही, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर वातपित्तास्रकृत बालम बद्धास्ते कफ पित्तकृत गुरुवाम्रम वातजित पक्वम स्वादु अम्लम कफ शुक्रकृत. गुरु आम्रम, आम्र म्हणजे काय, आंबा कसा आहे, तर वातपित्तास्रकृत बालम, बालम अम्रम वातपित्तास्रकृत. बालम म्हणजे कच्चा आंबा, कच्चा आंबा म्हणजे काय, कैरी. कशी आहे, वातपित्त रक्त करणारी आहे. रक्त करणारी म्हणजे विकृत करणारी बरं का, असा अर्थ आहे, म्हणजे रक्त वाढवणारी असा अर्थ नाही. वात वाढवणार, पित्त वाढवणार आणि रक्त वाढवणार, याचाच अर्थ काय ते आंब्याच्या ह्याचं लोणचं जे करतात त्याने, तर ते किती प्रमाणामध्ये रक्तपित्त करणार असेल हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून विकृत पित्त असणाऱ्या लोकांनी लोणच्यापासून थोडस लांबच राहायला पाहिजे, विशेष करून आंब्याच्या. बद्धास्ती कफ पित्तकृत गुरु आम्रम. बद्धास्ती, बद्धास्ती म्हणजे काय, तर बाठाळलेला आंबा बर का, म्हणजे ज्याचा काय म्हणू तुला कसं सांगू की, आता आंबा असतो, त्याचं जर का म्हणजे एकदम कोवळा आणला तर अख्खाच्या अख्खा आपल्याला कापता येतो, त्याच्यामध्ये कोळ तयारच झालेली नसते, तो बाल आम्र, म्हणजे एकदम जे वडू म्हणतात ना तसे. त्याच्यानंतर बद्धास्ती म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आतली गुठली तयार झाली आंब्याची, की ते कापताना मध्ये येते, लागते, तर ते कसं आहे, तर कफ पित्तकृत, कफ आणि पित्त करणार आहे. गुरु आहे, जड आहे तो आंबा. आणि वातजित पक्वम, पक्व म्हणजे चांगला मऊ गोड झालेला असा जो आंबा आहे तो मात्र वात कमी करणार आहे. स्वादु अम्लम कफ शुक्रकृत, स्वादू आहे, गोड आहे, किंचित आंबट आहे, आणि कफ आणि शुक्र करणारा म्हणजे कफ थोडासा उत्पन्न करणारा आणि शुक्राला बल देणारा असा तो आंबा आहे. या आंब्याचे 3 प्रकार सांगितले, की ज्याच्यामध्ये कोय तयारच झालेली नाहीये असा, ज्याच्यामध्ये कोय तयार झाले पण आंबट आहे असा, आणि जो चांगला पिकून गोड झालेला आहे असा. या तिन्ही आंब्यांचे गुणधर्म वेगवेगळे राहतात. आंबा एकच आहे, स्टेजेस वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर वृक्षाम्लम ग्राही वृक्षोष्णम वात श्लेष्म हरम लघु. वृक्षाम्ल, वृक्षाम्ल म्हणजे अमसूल कसं आहे, तर ग्राही म्हणजे मलमूत्र थांबवणार, स्तंभक. वृक्ष आहे, उष्ण आहे. वात श्लेष्म हर, कफ आणि वात कमी करणार आहे, आणि लघु आहे. अमसुलाचा एक मुख्य गुणधर्म, की ज्या ज्या वेळेला आपण ह्याचे पेशंट्स किंवा काय म्हणू शीतपित्ताचे पेशंट्स बघतो ना, तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग खूप चांगला दिसत असतो. काय चांगला दिसत असतो उपयोग, ह्याचा अर्थ काय माहितीये, की वृक्षाम्ल ज्या ज्या वेळेला पित्त शरीरावर उठतं तर त्या ठिकाणी वापरण्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर शम्या गुरुष्णम केशवनम वृक्षम पिलू तु पित्तलम कफवात हरम भेदी लिहाश कृमिगुल्मनु सतिक्तम स्वादु यत पिलू नात्युष्णम तत्त्रिदोषजित. पिलू फल, पिलू फल कसं आहे, पिलू म्हणजे काय, शमीचं फळ. आता शमी आहे ना, तर आजकाल बऱ्याच जणांना माहितीच नसतं शमीची झाडं जी आहेत तर त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य किंवा कसं आहे ते. तर चिंचेची पानं जशी असतात ना, तर तशाच पद्धतीची पानं त्याच्यामध्ये असतात. आणि ही जी शमीचा वृक्ष आहे तर त्याचे फळांचे गुणधर्म कसे आहेत, तर शम्या गुरु उष्णम केशघ्नम, गुरु आहे, उष्ण आहे, मात्र केशघ्न आहे, वृक्ष आहे, तर ही गोष्ट महत्वाची. त्याच्यानंतर पिलू तु पित्तलम, पिलू वृक्षाची फळं पित्तकर आहेत. कफवात हर, कफवात घालवणारी आहेत.
आणि कशी आहेत तर महत्वाची गोष्ट म्हणजे भेदन करणारे आहेत. त्याच्यानंतर प्लिहार्षहा कृमी गुल्म, प्लिह अर्ष कृमी आणि गुल्म याच्यासाठी पिलू फलाचा उपयोग होतो. सतिक्तम स्वादु यत्किलो नात्युष्णम तत्त्विदोषजित. सतिक्तम स्वादु यत्किलो, जे पिलू फळ स्वादू आहे, सतिक्त म्हणजे किंचित कडू आहे, ते कसं असतं तर न अतिउष्णम आणि त्रिदोषजित, ते किंचित उष्ण किंवा न अतिउष्ण आणि त्रिदोषजित असं म्हटलेलं आहे. सो इथपर्यंत पिलू फलाबद्दल झालं. मला वाटतं ठीक आहे, अजून एक श्लोक घेऊया. त्वतिक्त कटुका स्निग्धा मातुलंगस्य वातजित. गृहणं मधुरं मांसं वातपित्तहरं गुरु. लघु तत् केसरं श्वास तास विद्मा मदात्ययान. हास्य शोष अनिल श्लेष्म विबंध छर्दी अरोचकान. गुल्म उदर अर्ष गुल्मोदराश शूलानी मंदाग्नित्वंच नाशयेत. मातुलुंग महाळुंगाचा. आता मातुलुंग असं जेव्हा आपण म्हणतो ना, तर त्यावेळेला आता सध्या बाजारामध्ये महाळुंग जे मिळतात तर ते ज्याला आपण लिंबू असतो ना त्याच्यापेक्षा मोठं असं हे मातुलुंग असतं. तर ते कसं आहे, कडवट तिखट, याचं कारण तिक्त कटुक, स्निग्ध आहे आणि वातजित वात घालवणार आहे. गृहणं मधुरं मांसं वातपित्तहरं गुरु. त्याचा जो गर असतो तर तो कसा आहे तर गृहण करणार आहे, मधुर आहे. मांस म्हणजे गर बर का, मांस म्हटलं ना ते. वातपित्तहर आहे, गुरु आहे. लघु तत् केसरम, त्याचे केसर म्हणजे त्याचं फुलं येत असतील तर त्याचे जे केसर आहेत तर ते कसे आहेत, लघु आहेत. श्वास कास हिद्मा मदाते घालवणारे आहेत. हास्य शोष अनिल श्लेष्म, हास्य शोष म्हणजे तोंडाला कोरड जी पडते ती घालवणार आहे. वात कमी करणार आहे, कफ कमी करणार आहे. विबंध छर्दी अरुची ह्या गोष्टी कमी करणार आहेत. आणि विशेष करून त्याचा उपयोग जो आहे ना तो गुल्म उदर अर्श शूल, गुल्मावर उदरावर अर्शामध्ये शूलामध्ये आणि मंदाग्नीवर असा या मातुलुंगाचा उपयोग होतो. आता मातुलुंगाचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघितला की कसा होतोय. त्याच्या पुढचं जे आहे ते बल्लातकस्य त्वक मांसम गृहणं स्वादु शीतलम तत् अस्थि अग्निसमम मेध्यम कफ वात हरम परम. बल्लातकाचं फळ ते कसं आहे, बल्लातकस्य त्वक मांसम, त्वक म्हणजे बल्लातकाची त्वचा, मांस म्हणजे त्याच्यातला गर, गृहण स्वादू आणि शीतल असा आहे. पण त्याची अस्थी म्हणजे आतला जो बल्लातकाचा जो भाग आहे तर तो कसा आहे, अग्निसमम म्हणजे जणू काही चक्क अग्नी इतकं तीक्ष्ण आहे ते. आणि म्हणूनच मेध्य आहे, कफवातहर आहे आणि कफवात हरम परम. मेध्य उत्तम पद्धतीचं मेध्य म्हणून भल्लातक आहे. आणि म्हणून भल्लातकाचं जे हे असतं आतमधलं तर गोडांबी म्हणतात त्याला. तर दोन शक्ल वेगळी केल्यानंतर आतला जे येतं त्याला, तर ती गोडांबी जी आहेत ना ती विशेष करून थंडीमध्ये डिंकाच्या लाडूमध्ये घालण्यासाठी वापरले जातात, कारण की ती मेध्य परम मेध्य अशी आहेत. आणि म्हणून भल्लातक सुद्धा उत्तम पद्धतीचं रसायन आहे आणि विशेषत्वाने मेद्य रसायन म्हणून त्याचं गोडांबी जे आहे त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणूनच भल्लातकाचा उपयोग जो आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं आहार्य घटकांमध्ये केलेला आहे. परंतु त्यात अस्थि अग्निसमम हे विसरायला नाही पाहिजे. म्हणून भल्लातक असा कसाही आरामात वापरलाय अशी गोष्ट होत नाही. भल्लातक वापरताना नेहमीच काळजी घ्यायला लागते. भल्लातकाचे कल्प बनवत असताना सुद्धा आपल्याला नियमित व्यवस्थित काळजी घेऊनच करावं लागतं. अन्यथा त्याच्या ऍलर्जीज हा शब्द आजकाल वापरला जातो त्या येतात आणि त्वचेवरती आणि संपूर्ण आतल्या श्लेष्मल त्वचेवरती, म्युकोझावरती, म्युकस मेम्ब्रेनवरती त्याचा परिणाम दिसतो. आणि म्हणूनच भल्लातक वापरताना नेहमी काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. भल्लातकाचा अँटीडोट जो आहे ते दोन गोष्टी महत्वाच्या, खोबरं आणि दुसरं म्हणजे कोथिंबीर. सो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या चालू ठेवायला सांगितल्या जातात.
भल्लातकाचे कल्प बनवत असताना जसं कोथिंबिरीचा रस घ्यायचा असं मगाशी आपण बोललो कोथिंबिरीच्या बाबतीमध्ये बघत असताना, तसंच दूध नित्य प्यावं असंही सांगितलं जातं जो वैद्य भल्लातकाचे कल्प बनवतोय त्याने. सो नित्य दुधाचं जर का सेवन केलं गेलं तरच पित्त जे आहे ते थोड्या प्रमाणामध्ये कमी राहू शकतं बनवणाऱ्या वैद्याचं. आणि म्हणून भल्लातक बनवत असताना किंवा भल्लातकाचे कल्प बनवत असताना काळजीपूर्वक बनवायला हवेत. ओके, सो एक श्लोक घेऊयात आणि थांबूयात आणि त्याच्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर त्या घेऊयात. स्वाद्वंगम शीतमोष्णांच द्विधा पालेवतम गुरु पृच्छम टू अग्नि शमनम अत्यग्नि शमनम. ओके, सो पालेवत म्हणजे सफरचंद. तर त्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम बघूयात. अँड ऍपल डे असं जे काही म्हणलं जातं तर ते आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत की खरंच तसं आहे का दुसरी गोष्ट आहे. सुरुवात जी केली आहे ना फळांची तर ती आपण बघितली की मनुकांपासून केली आहे, काळ्या मनुका. सो ऍपल अडे म्हणत असताना काळी द्राक्ष अडे असं म्हणायला पाहिजे असं वाटतं. चॅट बॉक्स कडे जाऊया एक मिनिट, बरेच प्रश्न आलेत. पेशंट आहे 23 वर्षाचा, पीसीओडी आहे असं म्हटलंय. जितना ज्वर हिस्ट्री में कृत्रिम विष सेवन कीटकनाशक 3 साल पहले लिया था. ओके, आईसीयू में एडमिट थी, तभी उसके सारे प्रॉब्लम शुरू हो गए, स्ट्रेस भी बहुत है उसे. मैंने ज्वर की ट्रीटमेंट तो उसे थोडा आराम है, विष की चिकित्सा क्या देना चाहिए. ओके, पेशंट पीसीओडीचे आहे पण 3 वर्षापूर्वी काहीतरी तिने घेतलेलं होतं अगदाच्या संदर्भामधलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ना असं काहीतरी घेऊन थांबवावं किंवा संपवावी आयुष्य असं जे वाटतं ना हीच गोष्ट चुकीची आहे बरं का. तर मनावरती औषधं द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट. सो त्याच्यामध्ये संज्ञास्थापन गण द्यायला पाहिजे, विवेक जागृत व्हायला पाहिजे, योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा करता यायला पाहिजे, कुठलीही परिस्थिती असली तरी सामोरं कसं जायचं हे शिकलं पाहिजे, सगळे चूक आणि मीच बरोबर हा जो ऍटिट्यूड असतो पेशंटचा तो थांबवायला पाहिजे, मीच का सहन करायचं हा ऍटिट्यूड थांबवला गेला पाहिजे. जी परिस्थिती आहे ना तर त्याच्यामध्ये मी उत्तम काय करू शकते असा विचार त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं एकतर थोडंसं काउन्सिलिंग करणं आणि त्याच्यामध्ये संज्ञास्थापन गण वापरणं, त्याच्या बरोबरीने सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी वापरणं ही गोष्ट महत्वाची वाटते इथे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की अशा पद्धतीचे विचार येऊन विवेक हरवला जातो आणि मग हे चुकीची कर्म केली जातात. तर हा विवेक कुठेही हरवू नाही द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मगज शांत असणं गरजेचं असतं. शांत चित्ताने विचार करावा असं पूर्वीच्या काळामध्ये म्हणूनच म्हटलं जातं. मग शांत चित्त ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. मग अशा वेळेला एक महत्वाची गोष्ट म्हणजे माथ्यावरती तेल घालणं आणि म्हणूनच कदंबाचं तेल आहे ना ते माथ्यावरती घालण्यासाठी वापरलं तर त्याचा परिणाम चांगला दिसेल. दुसरी महत्वाची गोष्ट काही नाही तर हिमसागर तेल सुद्धा आपण त्याच्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की आता जे काही खरं प्यायलेलं आहे 3 वर्षापूर्वी तर ते हाफ लाईफच्या दृष्टीने जर बघितलं तर ते निघून जायला हवं शरीरातून, परंतु ते रक्तावरती आणि शरीरातल्या रक्तप्रधान अवयवांवरती काम करत असतं आणि म्हणूनच फलत्रिकादी या ठिकाणी वापरायला हवं की जे शरीरातले विकृत रक्त जे आहे ते नष्ट करेल आय मीन टू से शुद्ध करेल. सो त्याच्यासाठी फलत्रिकादी 2 वेळेला काढा करून आणि पित्तजग्रहणी आणि मुक्तिकामता असं पोटामध्ये द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे घेतल्यानंतर शरीरामध्ये जे धातू तयार होतात किंवा अवयव तयार होतात तर त्या संदर्भामध्ये इथे विचार करायला पाहिजे आणि औषधं देत असताना इथे रसपाचक आणि त्याच्या बरोबरीने सुवर्णमालिनी वसंत वगैरे अशी औषधं द्यायला पाहिजे कारण की जीर्णज्वरासारखी पण इतिहास आहे वगैरे असं म्हटलेलं आहे म्हणून. सो या दृष्टीने औषधं जर दिली तर त्याचा नक्की परिणाम चांगला होईल आणि काउन्सिलिंग खूप वमन दिले अर्टिकेरिया वगैरे होता आणि तो कमी झाला, चांगला आहे. वमनाचा उपयोग चांगला होतोच बरं का कुठल्याही विषयांमध्ये. गॉल ब्लॅडर पॉलिपॉइड लिजन्स आहेत याचा विचार कसा करावा, आहार कोणता ऍडवाइस करावा, मेल पेशंट आहे 50 इयर्स आहे, आम्लपित्ताचा त्रास होत आहे. ओके बरोबर, आम्लपित्त म्हणून जनरली पेशंट येतात आणि गॉलस्टोन्स आहे असं सोनोग्राफी मध्ये निदान बऱ्याचदा येतात. तर अशा वेळेला ह्याचा लेप जो आहे ना अश्वगंधा चंदन केशर तो यकृत प्रदेशी लावायला सांगायचा. यकृताच्या आतमध्ये ब्लॅडर असतं. दुसरी गोष्ट म्हणजे
सिरम अमायलेज या पेशंट्स मध्ये करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अर्टिकेरिया येण्याचं कारण हे विकृत पित्त हेच असतं आणि म्हणून पित्त शमनाच्यासाठी म्हणून पित्त शामक किंवा उष्णताजन्य पिटिका कषाय जे आलेलं आहे यशस्वी औषधामध्ये, तर त्याचा काढा 2 वेळेला वापरला तर त्याचा परिणाम चांगला दिसेल. त्याच्यानंतर विरेचन अशा पेशंट्स मध्ये एखादं करून घ्यावं. विरेचनाचा उपयोग खूपच चांगला दिसतो. विरेचन होत असताना जी वाताची गती येते तर त्याच्यामध्ये जर हे छोटे असेल गॉलस्टोन्स तर तेही निघून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिप टाईप जे काही गॉल ब्लॅडर मध्ये आहे तर त्याचा विचार करत असताना पित्तज अर्श असा विचार करून औषधं द्यायला पाहिजेत. सो त्याच्यामध्ये अर्शाचा फॉर्म्युला प्लस पित्तज ग्रहणी प्लस मौक्तिक आम्लता असं वापरलं तर ते हे जे लिजन्स असतात पॉलिपॉइड लिजन्स ते निघून जाण्याची शक्यता जास्ती राहते. त्याच्यानंतर आता आपण बोललो की अश्वगंधा चंदन केशर असा लेप यकृत प्रदेशी लावायचा, तर तो लावत असताना आमसुलाच्या पाण्याबरोबर असं जर लावलं तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. आमसुलाचा जो कार्य हे आहे का नाही कार्मुकत्व, तर त्याच्यामध्ये सुद्धा अर्श आहे आणि म्हणूनच वगारशांमध्ये जसा उपयोग होतो तसं लेप लावताना जर आमसुलाच्या पाण्यातनं लावला तर त्याच्या अभ्यंतर अर्श किंवा शरीराच्या आतमध्ये असणारे पॉलिपॉइड लिजन्स कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. ओके. तीव्र उदरशूल आणि छर्दी जर का असेल ना तर अशा वेळेला प्रवाळ चंपत आईस्क्रीम मधनं द्यायचं पेशंटला, तर ते गॉलस्टोन्स मध्ये नक्की थांबतं. ओके. कंदर्प म्हणजे स्मर किंवा रती आणि कंदर्प असा विषय येतो तिथे, म्हणजे मैथुनच्या संदर्भातला जो देव आहे शंकराचं जे रूप आहे ते. इसोफिजियल व्हरायसिस मध्ये काय पथ्यकर आहे, चिकित्सा काय द्यावी. ओके. इसोफिजियल व्हरायसिस ज्या ज्या वेळेला असतात ना पेशंटला तर त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला लागते ती म्हणजे ह्याचं हायपरटेन्शन. तर त्याच्यामुळं यकृताशी संबंध, त्याच्यानंतर पोर्टल हायपरटेन्शन ज्याला म्हणतो त्याचा विचार करायला पाहिजे आणि पेशंटच्या अजीर्णाचा विचार करायला पाहिजे मुख्यपणे. तर पेशंट काहीही आणि कसंही आणि काहीही खात असतात, म्हणजे आता काय ते कुठलेही ते कॉर्नफ्लेक्स वगैरे असतात तर त्या कॉर्नफ्लेक्स दुधामध्ये घालून त्याच्यामध्ये गरम दुधात घालणार, एकतर ती साखर घालायची नाही, कॅलरी जास्ती असतात म्हणून मध घालणार गरम दुधामध्ये आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी घालून खाणार, असं काहीतरी जे चाललेलं असतं ना ते फार आता आपण पोषक खातोय असं लोकांना वाटत असतं. तर अशी जी खाणी असतात ती सगळी पहिली बंद करायला पाहिजे. चाळीच्या लाया, गव्हाची ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ अशा नॉर्मल आहारावरती आणायला पाहिजे पेशंट्सना. त्याच्यानंतर हादग्याच्या फुलांची भाजी आणि घोळाची भाजी ह्या 2 भाज्यांचा खूप चांगला परिणाम दिसतो इसोफिजियल व्हरायसिस मध्ये. आणि ह्याच्यामध्ये विचार करत असताना रक्तपित्त आणि अर्श या दोघांचा विचार करून औषधं वापरायला हवी. मग त्याच्यामध्ये रक्तपित्त कुलखंडन, मौक्तिक आम्लता किंवा आपण इतर जी औषधं रक्तपित्ताच्या संदर्भामध्ये वापरू शकतो, दुर्वाघृत पोटात घेण्यासाठी ह्या गोष्टी तिथे वापरू शकतो. यष्टी प्लस दुधाचा लेप जर का झुपिस्टनच्या इथे लावायला दिला तरी सुद्धा इसोफिजियल व्हरायसिस खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. यष्टी जी आहे ना तर ती रसायन पण आहे आणि रक्तपित्तज्ञ पण आहे, सो त्या दृष्टीने वापरता येतात. मधुमेहामध्ये डाळिंब आणि द्राक्ष द्याव्यात का असं विचारलंय तर जरूर द्याव्यात बरं का. मधुमेह असं म्हणत असताना साखर आहे आणि फ्रुक्टोज आहे वगैरे ह्या गोष्टी बरोबर आहेत. रक्तातली साखर जी आहे ना तर शरीराला पचन करून मग ती शरीरामध्ये जाणार आहे. जे फ्रूट शुगर्स असतात ना तर त्याचा विचार फारसा करू नये. जर रिफाईन करून तुम्ही त्यातनं शुगर वेगळी काढली तर मग मात्र शरीरामध्ये शुगर्स वाढणार ही गोष्ट घडते. पण जर का आपण आपल्या दातांनी चावून ह्या जर का गोष्टी खाल्लेल्या असतील ना तर शरीर जेवढं पाहिजे ना तेवढंच घेणार आहे. यालाच शरीराचं समयोग वाहित्व असं म्हटलं जातं. सो ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. फालसा महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, मग याचे सबस्टिट्यूट काय वापरू शकतो. फालसा मिळत नसेल ना तर गोड आंबट जी फळं आहेत ना तर ती म्हणून सुद्धा आपण फालसा म्हणून वापरू शकत असतो. आणि फालसाच्या ऐवजी आणखीन काय बरं, मला ते एक्झॅक्ट सबस्टिट्यूट असं नाही सांगता येणार, परंतु डाळिंब वगैरे ह्या गोष्टी आपण निश्चित वापरू शकतो.
ऍपल, पेर, टरबूज, कलिंगड यांचे गुणधर्म कुठे वर्णन? अजून आपण पुढचं वाचलेलं नाहीये, सो मिळतील ना ते गुणधर्म. ओके. बदामचा अँटीडोट काय? काजूचा अँटीडोट काय? कसं आहे ना, आहारीय पदार्थ आहेत, ठीक आहे, म्हणजे अँटीडोट विचारणार, परंतु कसं आहे ना की खूप जास्त खाल्ले तर काय करावं असा जो विचार आहे त्याच्यामध्ये. तर आता जे आपण बोललो की 70 बदाम खाणं वगैरे असं काहीतरी चाललेलं असतं. पण एक पहिली म्हणजे मात्राशितीय असा अध्याय सांगितलेला आहे पुढे. मात्राशी सर्व कालमसात मात्रा यज्ञे प्रवर्तिका मात्रा द्रव्याण्यपेक्षा ते गुरुण्यपी लघुण्यपी. प्रत्येक गोष्ट जी आहे ती योग्य मात्रेमध्ये खायला हवी, आणि तसं जर खाल्लं ना तर मग त्रास होणार नाही, आणि त्रास झालाच तर मग काय खायचं असा जो विचार आहे त्याच्यामध्ये काजू आणि बदाम. काजू जास्त त्रास देणार आहेत बदामापेक्षा सुद्धा, तर त्या दृष्टीने पाचन करण्याच्या दृष्टीने म्हणून इथे सुंठ, मिरे, पिंपळी ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना दोन्हीच्या दृष्टीने महत्वाच्या राहते. काजूचा विषय जो आहे तर त्याच्यामध्ये तो अजीर्णाबरोबर आमाजीर्णाची संप्राप्ती जास्त उत्पन्न करतो, आणि म्हणून सौभाग्य सोंठी पाक वगैरे अशी औषधं तिथे आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर फ्रुट्स शिजवून खाल्ली तर चालतात का? असं आजकाल ते नवीन चालू झालंय की छोटी मुलं असतात ना नुकतीच एक 6-7 महिन्याची वगैरे, तर त्यांना ते उकडून फळं दिली जातात. तर फळ जे आहे ना तर ते कच्चं खावं किंवा तसंच खावं म्हणून आहे. तर ते उकडून किंवा त्याचं प्रोसेसिंग करणं फारसं अपेक्षित नाहीये. सो फळं शिजवून नाही खायचे नॉर्मली. आता कच्चं केळ शिजवून खाल्लं जातं तर ते भाजीच्या स्वरूपामध्ये घेतलं जातं म्हणून फळभाजी असं त्याचा वापर केला जातो. परंतु नॉर्मल तयार झालेलं फळ आहे ना ती काही शिजवून खाल्ली नाही जात. फळं कधी खावीत असा एक प्रश्न आहे. सगळ्यात उत्तम वेळ कुठली फळं खाण्याच्या दृष्टीने असं एक विचारलेलं, चांगला प्रश्न विचारला. तर फळं जी आहेत ना तर ती आहाराला सबस्टिट्यूट अशी म्हणून असायला हवीत बरं का. आपण काय करतो आहारानंतर फळं खातो, की मग जास्त ती गुरु आहेत आणि कफकर आहेत. गुरु आणि कफकर अशी गोष्ट आहारानंतर जर का आपण घेतली गेली तर त्याचा परिणाम तर चांगला नाही दिसणार ना. आणि त्याचमुळं काय विशेष करून करायला पाहिजे, आयदर आहार घ्यायचा किंवा फळं घ्यायची, हे आयडियल गोष्ट आहे. आणि अगदीच आता त्यातल्या त्यात संध्याकाळची वेळ आहे, आपल्याला जेवायचं आहे आणि आपण जेवणार नाहीये तर त्या वेळेला फळं घेणं ही गोष्ट ठीक आहे. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळचं जेवण एक साधारण 12-12:30ला झालेलं आहे आणि संध्याकाळी तुम्ही आता 8ला जेवणार आहेत, तर मधल्या वेळेमध्ये 4-4:30ला वगैरे फळं खाऊ शकतो. पण लंच नंतर किंवा डिनर नंतर हे तर फळं खाणं प्रकार आहे तो चुकीचा आहे. अमसुल मीन्स क्या होता है? अमसुल कोकम बोलते हैं ना, वो है अमसुल. कोकम जो दाल वगैरह बनाने में यूज किया जाता है ना, कोकम वो. ठीक आहे. वृक्षाम्ल उष्ण असून शीतपित्त का नष्ट करते? कारण की शीतपित्त जे आहे ना त्याची चिकित्सा ही वाताची चिकित्सा आहे, नक्की पित्ताची चिकित्सा आहे. ओके, हे महत्वाचं लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेला शीतपित्त होतं तर संप्राप्ती कशी आहे, तर पित्त विकृत नाहीच आहे बिचार त्या ठिकाणी. मग ते जे शांत साधं असणारं जे पित्त आहे ना ते विकृत वात जो आहे तो त्याच्या स्थानातनं ओढून घेऊन त्वचेच्या ठिकाणी आणून ठेवतोय. मग तिथे जे पित्त नसणं अपेक्षित आहे तिथे जर का पित्त आलं तर मग ते त्याची लक्षणं दाखवायला सुरुवात करतं आणि म्हणून दाह, कंडू या गोष्टी उत्पन्न होतात. अशा अपकर्षक गतीचं लक्षण असं म्हणून हे शीतपित्त बनतं. आणि म्हणून पुन्हा जर का त्या दोषांना आपल्या आपल्या जागी आणायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर वृद्धी अभिषंदनात पाकात पोष्ठम वायुश्च निग्रहात. आणि वायूचा शमन करणारे जे आहे ना तर तो उष्ण गुण आहे, आणि म्हणून वायूचं शमन होतं आणि पित्त आपापल्या जागेवर होतं आणि म्हणून शीतपित्त बरं होतं. सो सहज शांत असणारी मुलं वर्गातली असतात ना आणि त्यांना ओढून घेऊन जी आगाऊ मुलं असतात ती बाहेर कुठेतरी घेऊन जातात आणि मग ती मुलं तिथे जाऊन दंगा करतात, तसं जे आहे ना ते शीतपित्ताची संप्राप्ती लक्षात घ्या. गोडांबी कितना लेना चाहिए, बच्चों को कितना दे सकते हैं? असं रोज असं खायचं नसतं बरं का गोडांबी. ते हे आपण जे लाडू वगैरे बनवतो ना तर त्याच्यामध्ये समजा 1 किलो लाडू बनवणार असेल तर त्याच्यामध्ये 50 ग्रॅम गोडांबी घातली जातात सर्वसाधारणतः. ओके, अजून एक क्वेश्चन घेऊया आणि थांबूया. मला वाटतं पेशंट्स हल्ली नट्स, सीड फ्रुट्स आणि दही असं मिक्स करून खात असतात, हे कितपत योग्य? नाहीच आहे ना ग. दह्याबरोबर हे असं सगळं प्रकार म्हणजे खूपच भयानक झालं.
आणि दॅट टू नट्स, म्हणजे जर बदाम आणि काजू वगैरे दह्यातनं खाल्ले तर मग ते किती जड होतील याचा विचार करायला पाहिजे. दह्याबरोबर काय खावं, तर ते आपण वाचलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर की धात्री किंवा मुदगल, क्षौद्र ह्या गोष्टी दह्याबरोबर घ्यायच्या आहेत, बाकीचं नाही. ओके. गॉल ब्लॅडर पॉलिप मध्ये नारकेल लावलं तर यवक्षार चालेल का? नारकेलाय काय लिहिलंय कळत नाही मला. यवक्षार लाव, नारिकेल लवण. ओके. गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये नारिकेल लवण आणि यवक्षार और असं विचारले, चालेल ना? ते हे करून कमी करतात, फक्त त्याचं तैक्ष्ण्य असल्यामुळे त्याचा विचार करायला पाहिजे. जळजळ आग आधीच पेशंटला असते गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये, आणि ते कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून औषधं आपण द्यायला पाहिजे. एक पेशेंटला वमन दी फिर उसने संसर्जन क्रम का पालन नहीं किया तो उसको गृहिणी हुआ, तो अब अर्टिकेरिया भी हुआ, राइट रहा है, तो ड्यू टू गृहिणी, राइट. विरेचन नहीं देता रही हूँ, व्हॉट टू डू प्लीज गाइड. ओके. वमन दिला आणि त्याच्यामध्ये वमनाच्या अयोगाच्या लक्षणांमध्ये आलंय बघा, कंडू कोठ ज्वरादया. हा कोठ म्हणजे अर्टिकेरिया, राईट. सो वमन जर का चांगलं नाही झालं तरी सुद्धा होतं, आणि अयोगाने किंवा पेशंटनी जर का त्याच्यामध्ये स्नेहनापासून ते संसर्जन क्रमापर्यंत विकृती जर का केल्या किंवा योग्य पद्धतीने ह्या गोष्टी नाही केल्या तरी अर्टिकेरिया उत्पन्न होतं. मग इथे काय द्यायला पाहिजे, तर आपण पाचन करायला पाहिजे आणि रसधातू उत्तम करण्याच्या दृष्टीने औषधं वापरायला पाहिजे. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की तिथे आपण अगदातली औषधं वापरायला पाहिजे. आता ह्याच्यानंतर परत जर का विरेचन द्यायला गेला आणि त्यांनी विरेचनाच्या वेळी संसर्जन क्रम नाही पाळला तर मग फारच गोची होऊन बसते. सो त्याच्यामुळे आता सध्या कुठलंही पंचकर्म करण्याच्या ऐवजी शमन चिकित्सा करावी, आणि त्याच्यामध्ये विशेष करून गृहदारिद्र्यखंड, रसपाचक आणि अंगमर्द प्रशमन, त्याच्यानंतर उष्णताजन्य पिटिका कषाय हे 2 वेळेला काढा करून, आणि रात्री झोपताना एखादं ज्याला आपण सौम्य विरेचन म्हणतो, जे पित्त विरेचन म्हणजे निशोत्तर तांदळी कल्प, अशा गोष्टी वापरायला पाहिजेत, तर मग ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील. ओके. सो मला वाटतं आपण आज इथे थांबूया, सायदान म्हणूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायी कपण, आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू पूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लौकी, वजिजो आदि पुरुषी अखंडिता, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय होआवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.